त्याचं कर्ज माफ नाही केलं त्यांनी. व्यापाऱ्याचं 18 लाख कोटी माफ करतील, शेतकऱ्याला काहीच देत नाही ते. हो सर, बरोबर आहे. आणि सर तुम्हाला आगामी विधानसभा निवडणूकमध्ये तुम्हाला महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला कोण बघायला आवडेल? जो शेतकऱ्याचं भलं करेन तो आवडेल आम्हाला, पण याच्यामध्ये आम्हाला कोणीच दिसत नाही असं भलं करणार. नाही म्हणजे मग तुम्हाला कॅन्डिडेटचं नाव माहिती आहे का सर? कोण म्हणजे कोणता कॅन्डिडेट आवडेल तुम्हाला? कोणता नेता आवडेल? मी कैलास शेठ गोरांट्यालाच आवडतो आम्हाला, कारण तो ग्रामीणला लोकांना घेऊन चालते ते. आणि कोण सर? कैलास गोरांट्याल. कैलास गोरंट्याल. हो, आम्ही तर त्यांनाच मुख्यमंत्री म्हणून समजतो. ओके ओके ओके, त्यांनाच मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला बघायला आवडेल सर? हो, कारण ते अल्पसंख्यक असल्यामुळे दुसरे लोक होत नाही, पण ते जिल्ह्यामध्ये सध्या गोरांट्याल साहेब हेच कामाचे नेते आहे. अच्छा अच्छा. आणि सर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रातील सध्याच्या राज्य सरकारने केलेल्या कामगिरीचे मूल्यांकन कसे कराल? एकनाथ शिंदेची कामं कशी वाटली सर तुम्हाला? एकनाथ शिंदेचे काम चांगले आहे सर मॅडम, पण ते फडणवीस काम करू देत नाही ना. अजित दादा आणि फडणवीस काम कुठं करू देत त्याला. हा बरोबर आहे. एकनाथ मग तुम्ही शिंदे चांगले नेते आहे आणि त्यांना सर्व समाजाला घेऊन चाला वाटतं, पण हे दोघं जण त्यांना काम करू देत नाही. हो सर, बरोबर आहे. आणि तुम्ही एकनाथ शिंदेच्या कामगिरीला 5 पैकी किती गुण देऊ शकता? 5 पैकी 5, 4, 3, 2, 1, 0 किती गुण द्याल 5 पैकी? त्यांनी जर ह्या दोघांचं नाही ऐकलं तर त्याला 100% 100. आणि जर ह्या नाही दोघांना 5 पैकी द्यायचं आहे सर इथं, म्हणजे 5 पैकी त्यांना 5 गुण द्याल, 5 पैकी 4 द्याल, 5 पैकी 3 द्याल, 2, 1. तीन गुण देतो आम्ही 5 पैकी. 3 म्हणजे मतलब बऱ्यापैकी कामं केले त्यांनी. हा, केले ना. अच्छा, बऱ्यापैकी कामं केले ना एकनाथ शिंदेनी? हो हो. ओके. आणि सर तुमचे आमदार आहे सर जालन्याचे कैलास किशनराव गोरंट्याल. हो हो हो. यांनी विधानसभा मतदारसंघात केलेल्या कामगिरीचे मूल्यांकन कसे कराल? यांना किती गुण द्याल 5 पैकी? 5 पैकी 5 गुण देणार आम्ही त्यांना. अच्छा, यांनी खूप चांगले कामं केले आहे. काम केले चांगले आणि गोरगरिबाला घेऊन चालते, सगळ्याचे ऐकून चालणारा माणूस आहे, सगळ्याच्या सुखादुःखात येणारा माणूस आहे. हा बरोबर आहे. आणि सर महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणूकमध्ये मग तुम्ही कोणत्या आघाडीला मतदान कराल? आम्ही महाविकास आघाडीला मतदान करणार मॅडम. अच्छा, महाविकास आघाडी. ओके. आणि सर तुमच्या जालना विधानसभा मतदारसंघात तुमच्या पुढील आमदार म्हणून तुम्ही कोणाला मतदान कराल सर? कैलास शेठ गोरांट्याल यांनाच आम्ही मतदान करणार आणि त्यांचंच काम करणार. अच्छा, कैलास गोरंट्याल. हम्म. ओके. आणि सर तुमच्या भागामध्ये कोणत्या पार्टीचा प्रचार चालू आहे सर? कोणत्या पक्षाचा प्रचार चालू आहे? प्रचार आता सगळेच कामाला लागले मॅडम, आता सगळेच लागले कामाला. सेनेवाले, महायुतीवाले बी लागले आणि महाविकास आघाडीवाले पण कामाला लागले. अच्छा, नाही सगळ्यात उत्तम कोणत्या पक्षाचं चालू आहे सर? उत्तम कोणत्या पक्षाचं चालू आहे? सध्या तर आम्हाला आमच्या कैलास शेठ गोरांट्याल काँग्रेसच काम दिसतंय जालन्यामध्ये. अच्छा, काँग्रेसचे आहे का ते? काँग्रेसचं चालू आहे का? हो, ते तर सध्या तिथं काँग्रेस त्यांच्यामुळे जिवंत आहे, ते काँग्रेसमुळे नाही. त्यांना काँग्रेसमुळे कोणी मतदान करते ते कैलास शेठ म्हणूनच काँग्रेस जालन्यात. अच्छा अच्छा, काँग्रेसचं बजेट चालू आहे बरोबर. ओके. आपलं मुख्य व्यवसाय काय आहे सर? तुम्ही काय करता? जॉब करता, शेती करता? मी शेतकरी आहे मॅडम, शेती करतो. शेती करता. ओके. धर्म कोणता आहे सर? धर्म हिंदू आहे, मुस्लिम, बुद्धिस्ट, पारसी, जैन? हिंदू धर्म आहे मॅडम माझा. हिंदू आहे का? ओके. आणि तुम्ही कोणत्या कॅटेगरी मधून येता सर? ओपन, ओबीसी, एससी, एसटी, एनटी? ओपन मध्ये येतो मॅडम, ओपन मध्ये. ओपन मध्ये. ओके. आणि तुम्ही कुठल्या समुदायाचे आहे? म्हणजे तुम्ही महाराष्ट्रीयन, मराठी आहे की उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय, मारवाडी, गुजराती? नाही, मध्य हिंदू, क्षत्रिय मराठा आहे मी, क्षत्रिय मराठा. नाही, महाराष्ट्रीयन मराठी आहे ना? उत्तर भारतीय, दक्षिण कोळी महाराष्ट्रीयन मराठा. महाराष्ट्रीयन आहे. हो. ओके. आणि तुमची जात कोणती आहे म्हटलं? मराठा आहे मॅडम. मराठा जात आहे. आणि तुमचं समुदाय म्हणजे तुम्ही मराठी आहे की उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय, मारवाडी आहे का गुजराती आहे? गुजराती नाही, आम्ही क्षत्रिय मराठा, महाराष्ट्रामधले शिवाजी महाराजांचे. महाराष्ट्रीयन. अच्छा, महाराष्ट्रीयन आहे तुम्ही? हो. ठीक आहे सर. आपण आपली किमती वेळ दिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद सर. थँक्यू सो मच सर. पण आमचा तेवढा निरोप तुम्ही मॅडम जर